श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र पारायण करत असताना आपण त्यामध्ये याग करत असतो. तर सर्वप्रथम जो याग असतो तो आपला गणेश याग असतो. मग यामध्ये गणेश याग आपण का करतो? गणेश याग हा अत्यंत महत्वाचा का मानला जातो? प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात आपण भगवान गणेश यांच्या स्मरणानेच करत असतो. भगवान गणेश यांना विघ्नहर्ता म्हटलं जातं. पारायणात कोणतंही अडथळ येऊ नये म्हणजे मानसिक, शारीरिक किंवा बाह्य, म्हणून गणेश याग केला जातो. आता शुभारंभासाठी आपल्या धर्मामध्ये कोणतंही कार्य गणेश पूजाशिवाय पूर्ण मानलंच जात नाही. त्यामुळे गुरुचरित्र पारायणाचा प्रारंभ सुद्धा आपण शुद्ध आणि मंगल व्हावा म्हणून हा याग केला जातो. मन एकाग्र करण्यासाठी गणेश यागातील मंत्र, होम, आहुती यामुळे मन स्थिर होत असतं आपलं. पारायण करताना एकाग्रता वाढते आणि ग्रंथाचा अर्थ अधिक खोलवर समजतो. गणेश यागाचा आध्यात्मिक महत्व काय? मूलाधार चक्र जागृत होतं. आध्यात्मिक दृष्ट्या गणपती हे मूलाधार चक्राचे अधिपती मानले जातात. गणेश यागामुळे शरीरातील ऊर्जा संतुलित होते आणि आध्यात्मिक प्रवासाची योग्य सुरुवात होते. नकारात्मक ऊर्जा नष्ट होणे. यज्ञ म्हणजे यागामध्ये अग्नीला साक्षी मानून आहुती दिली जाते. यामुळे वातावरण तर शुद्ध होतच आणि नकारात्मक शक्ती दूर होतात. श्रद्धा आणि समर्पण वाढतं. याग करताना स्वाहा म्हणत अर्पण करणे म्हणजे अहंकाराचा त्याग करणे. यामुळे भक्ती, नम्रता आणि समर्पण वृत्ती आपली वाढत असते. आता याग म्हणजे काय? श्री गुरुचरित्र हा ग्रंथ दत्तात्रय परंपरेशी संबंधित आहे. या पारायणात आधी गणेश याग करून आपण सर्व अडथळे दूर करत असतो आणि मग दत्तगुरूंच्या कृपेसाठी मन शुद्ध करून तयार होतो. यामुळे पारायण आपलं अधिक फलदायी आणि प्रभावी होतं. आता हे याग केल्यानं काय फायदे होतात? म्हणजे गणेश यागाचा काय फायदा आहे? कार्यात अडथळे कमी होतात, मनाला शांती आणि स्थिरता मिळते, पारायण निर्विघ्नपणे पूर्ण होतं, घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि दत्तगुरूंची कृपा लवकर प्राप्त होते. गणेश याग म्हणजे फक्त एक विधी नाही, तर तो पारायणाची आध्यात्मिक तयारी आहे. तो आपले मन, वातावरण आणि ऊर्जा शुद्ध करून आपल्याला गुरुचरित्राचा दिव्य अनुभवासाठी तयार करत असतो. ओम गंग गणपते नमः हा मंत्र म्हणत जरी तुम्ही आहुती दिली तरी सुद्धा चालत असते. त्याच्यामुळे हा गणेश याग असतो. या यागामध्ये मोदकाचं किंवा तुम्ही जी काही गोड मिठाई बनवून आणत असता त्याचं आहुती दिली जाते. त्याच्यामध्ये तूप घातलं जातं आणि हा जो याग असतो तो अतिशय प्रभावी आणि खूप 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 फलदायी ठरत असतो. त्याच्यामुळे गणेश यागाचं जे महत्व आहे ते अधिकाधिक गुरुचरित्र पारायणामध्ये वाढलेलं आहे. त्याच्यामुळे गणेश याग जर कोणाला म्हणजे वेळात वेळ काढून जर कोणाला करता येत असेल तर त्यांनी आवर्जून पारायणाच्या काळात गणेश यागाची फलश्रुती पुण्यप्राप्ती